इथे आता आम्ही आलो आहे जय मल्हार कृषी पर्यटन सेंटर। याच्यामध्ये तुम्हाला जर आतमध्ये यायचं असेल तर तुम्हाला 600 रुपये 650 रुपये तिकीट द्यावं लागेल आणि 100 रुपये चार्जेस एंट्री फी, तसेच 750 रुपये पर पर्सन। जर तुम्ही ग्रुपने येत असाल तर तिथं तुम्हाला डिस्काउंट भेटतं, ग्रुप डिस्काउंट पर पर्सन। काही ग्रुपवाल्यांनी असं डिस्कस केलं, तिथं 2-3 ग्रुप एकत्र आले आणि त्यांनी 2-3 ग्रुप तिथंच फॉर्म केले आणि त्यामुळे त्यांना खूप सारा डिस्काउंट भेटला। तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता। 4-5 जणांचा ग्रुप असेल तर बाकीच्या लोकांना तिथं विचारा की त्यांचा ग्रुप कमी आहे का, एकत्र व्हा आणि एकत्र तिकीट काढा। 10च्या वरती असेल तुम्हाला डेफिनेटली इथे जास्त डिस्काउंट भेटेल। तर इथं सकाळी तुम्ही लवकर या, कारण इथं आल्यानंतर तुम्हाला जवळपास 1 तास लाईनीत थांबायला लागेल। आम्ही 10 वाजता आलो इथं आणि 10 वाजता पण आम्हाला जवळपास 1 तास लाईनीत थांबायला लागले। तुम्हाला आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे बँड्स दिले जातात, ते हाताला टाईट करावे लागतात येण्याच्या आधी, या गेटमध्ये येण्याच्या आधी, आणि त्या बँड नंतर स्कॅन करावे लागतात इथं। तुम्हाला इथं आलं सकाळचा नाश्ता आम्हाला आज मिसळ पाव आहे, फ्रीमध्ये असतो। जेवण सकाळचा नाश्ता करण्यासाठी गर्दी बघा किती असते इथं। जेवण हे तुम्हाला अनलिमिटेड भेटतं इथे। समजा आमचा सकाळचा पावभाजी होती तर अनलिमिटेड पाव भाजी तुम्ही किती वेळा पण घेऊ शकता। इथे त्यांचे सगळ्या ॲक्टिव्हिटी या डिजिट डाऊन केल्या तिथे, तर कोणत्या ॲक्टिव्हिटी कोणत्या एरियामध्ये इथं सगळे डिजिट डाऊन केले, त्यांनी मॅप आहे पूर्ण। इथे काय काय ॲक्टिव्हिटी तुम्हाला मिळू शकतात तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही खेळू शकता इथं। तर सगळ्या हे आता आम्ही पहिली ॲक्टिव्हिटी करायला चाललो आहे, अंतराळयान या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे। आता सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये चाललो आहे आम्ही किल्ले पर्यटन, याचं नाव आहे किल्ले संग्रहालय। इथे काही नाही आहे, फक्त तुम्हाला इथे फोटो इथे असं काय स्पेशल नाही आहे, फक्त फोटो लावले त्यांनी, काय असं स्पेशल नाही आहे की काय वेगळं। मला असं वाटलं की काय किल्ले बिल्ले बनवलेत का इथं, असं काही नाही, फक्त फोटो लावलेत, तर काय यूज नाही ॲक्टिव्हिटीचा। तुम्ही तुमच्या बॅग्स ज्या आहेत ते इथं ठेवू शकता, आणि मेन म्हणजे हा पॉईंट असा आहे की या CCTVमध्ये CCTV आहे ह्या पॉईंटला, तर तुम्ही तुमच्या बॅग सेफली इथं ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही, आणि मग तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी परफॉर्म करू शकता। आता सध्या तर आम्ही 2 ॲक्टिव्हिटी पाहिल्या। पहिली ॲक्टिव्हिटी जी अंतराळयान, ती पण एवढी काय खास नव्हती, एक फोटो फक्त तुम्ही काढू शकता तिथे जाऊन। आणि दुसरी जी ॲक्टिव्हिटी होती ती किल्ले प्रदर्शन, ते तर एकदम फालतू होतं, त्याच्यामध्ये फक्त फोटो लावले होते, बॅनर्स लावले होते प्रत्येक किल्ल्याचे, तर काही खास ॲक्टिव्हिटी नव्हत्या दोन्ही। आता आम्ही तिसऱ्या ॲक्टिव्हिटी चाललो आहे। आता आम्ही आलो आहे या ॲक्टिव्हिटी करायला, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी, फ्री ऑफ कॉस्ट ॲक्टिव्हिटी आहे। आता आम्ही आलो आहे झुलत्या पुलावर। बस आम्ही इकडे परत मामी झुलता पूल कसा वाटला तुम्हाला? झुलता पूल कसा वाटला? काही पण बोरे, खूप बोरे। हा छोट्या मुलांना होतं टाइमपास जायचं जाऊ शकता, बालिश बुद्धी जाऊ शकता।
कसं वाटलं अनु? हा चांगलं होतं ना नूतन? भारी होतं नाही भारी होतं हा चला दुसऱ्या राईडला पाणी नाही ते राईड करू ना सायकलिंगची सिंगल चला तू येणार आहे कपडे तिथं वा गोरं शेती जाऊन तिथं दुपारचं जेवण आता आहे ते पण इन्क्लूड आहे तुमच्या चार्जेसमध्ये आमरस वगैरे आहे. त्या जेवणमध्ये काय काय भेटतं मी तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला काय काय मिळेल याच्यामध्ये आमरस लोणी आमटी कढी खीर पिठलं भाकर पुरणपोळी आणि मठ्ठा वरण भात भरपूर सारे पदार्थ आपल्याला भेटले याच्यामध्ये. आता आम्ही चाललोय बैलगाडी कॅमल राईड वगैरे करायला. मस्त जेवण झालं आत्ता आणि जेवण खूप भारी होतं. त्यानंतर आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आम्ही करतोय. चला चला पुढे.
जरा बघा पकडले का जोरात